नमस्कार. जायकवाडी धरण अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. जायकवाडीतून आजपासून माजलगाव धरणासाठी पाणी सोडण्यास प्रारंभ झालाय. प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून 100 क्युसेक याप्रमाणे विसर्ग सुरू करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने यात वाढ केली जाणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठासह कालवा परिसरातील रहिवासी, पशुपालक व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, खबरदारी घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी केले. दरम्यान जायकवाडीतील उपयुक्त पाण्याची टक्केवारी 68% पर्यंत पोहोचली असून नाथसागर जलाशयात 51,726 क्युसेकची आवक चालूच आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी 12 वाजल्यापासून उजव्या कालव्यातून 100 क्युसेक्स याप्रमाणे विसर्ग सुरू करण्यात आलाय. यामुळे या विसर्गात वाढ केली जाणार आहे. या पाण्यातून माजलगाव धरण भरले जाणार आहे. नदीकाठावरील नागरिक, शेतकरी व पशुपालन करणाऱ्यांना सावधगिरीचे आवाहन करण्यात आले. पार्श्वभूमीवर नाथसागर पूर्ण क्षमतेने भरणार असल्याचे शुभ संकेत मिळाले. जायकवाडी धरणाची पूर्ण जलसंचय पातळी 1522 आहे. सध्या धरणात 1518 फूट पाणी पातळीची नोंद झाली असून धरण केवळ 4 फूटच रिकामी आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या दगडी धरण विभागाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली आहे. नवीन अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.